नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख आपल्या सहज आणि सोपे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपला आजचा व्हिडिओ आहे इयत्ता 10वीसाठी सायन्स 1चा अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 फॉर स्टँडर्ड 10th चॅप्टर जो आहे आपला स्पेस मिशन अंतराळ मोहिमा यातील शेवटचा भाग आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मार्स मिशन, मंगळ मोहिमा, त्यानंतर इतर ग्रहांवरील मोहिमा, मिशन्स ऑन अनदर प्लॅनेट्स, त्याच्याशिवाय ॲस्ट्रॉनॉट्सबद्दल माहिती घेणार आहोत, त्यानंतर स्पेस डेब्रीज, त्याच्याशिवाय आपला अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये आपल्या भारताने केलेली प्रगती याच्याबद्दलसुद्धा आपण या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मार्स मिशन म्हणजे मंगळ मोहिमेबद्दल आज आपण पाहणार आहोत. मिशन मंगल हा चित्रपट तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेला असेल. त्याच्यामध्ये या मंगल मोहिमेबद्दल व्यवस्थित दाखवलेलं आहे. नेक्स्ट टू द मून द ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज द मार्स. मंगळ मोहीम आपल्याला का हाती घ्यावीशी वाटली? कारण चंद्रानंतर दुसरं आपल्याला जवळचं ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट खगोलीय वस्तू आहे ती म्हणजे मार्स म्हणजे मंगळ. मेनी नेशन्स सेंड स्पेसक्राफ्ट्स टू द मार्स. मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ द मिशन्स वेअर अनसक्सेसफुल. बघा, मार्स मिशन ही अत्यंत डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांनी त्या मंगळावरील मोहिमा हाती घेतल्या, पण त्यातल्या निम्म्या मोहिमा ह्या अनसक्सेसफुल ठरलेल्या आहेत. हावेवर इस्रो परफॉर्मन्स इन दिस मिशन इज रिमार्केबल अँड वी ऑल मस्ट बी प्राऊड ऑफ इट. पण आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांचा परफॉर्मन्स जो आहे तो अत्यंत उल्लेखनीय आहे आणि त्याचा आपल्या सगळ्या भारतीयांना अभिमान असला पाहिजे. द स्पेसक्राफ्ट मंगलयान मेड बाय इस्रो यूजिंग मिनिमम एक्सपेन्सेस वॉज लॉन्च इन नोव्हेंबर 2013. मंगलयान हे जे बनवलं गेलं स्पेसक्राफ्ट ते अत्यंत कमी खर्चामध्ये बनवलं गेलं. नोव्हेंबर 2013ला ते लॉन्च करण्यात आलं आणि वॉज प्लेस्ड इन टू ऑर्बिट अराउंड द मार्स इन सप्टेंबर 2014. आणि सप्टेंबर 2014ला ते आपल्या मार्सच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आलं. इट ऑब्टेन्ड व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द सरफेस ऑफ द मार्स अँड द ॲटमॉस्फिअर अराउंड इट. आता या मंगलयान आपण पाठवून कोणतं कार्य केलेलं आहे, काय मिळवलेलं आहे? तर त्या मंगलयानाने खूप महत्त्वाची अशी माहिती मिळवलेली आहे तिथल्या पृष्ठभागाबद्दलची आणि तिथे वातावरण कसं आहे, त्यानंतर तिथे पाणी आहे का याच्याबद्दलची माहिती या मंगलयानाने मिळवलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे काही आपले ॲस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांची माहिती. पहा, पहिले आहेत राकेश शर्मा. आपण आधी पण पाहिलं होतं, ते थोडासा उल्लेख त्यांचा आलेला होता. राकेश शर्मा वॉज द फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल टू स्पेस. हे अवकाशामध्ये गेलेले पहिले भारतीय आहे. आणि रशिया USSR म्हणजे रशिया यांचा संयुक्त कार्यक्रमाच्या अंतर्गत ते अंतराळात गेलेले होते आणि ते तिथे 8 दिवस राहिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या सायंटिस्ट आहेत कल्पना चावला. ह्या कल्पना चावला ज्या आहेत त्यांनी 1988 साली ॲरोनॉटिक्स इंजिनिअरिंगमधून पंजाबमधून त्यांनी ॲरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या कोलोरॅडो युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यांनी शी वॉज इन स्पेस फॉर 336 hours ड्युरिंग रिसर्च मिशन. त्या 336 तास अंतराळामध्ये होत्या. कोलंबिया यान जे होतं नासाचं ते परतत असताना 1 फेब्रुवारी 2003ला त्या यानाला अपघात झाला, ते एक्सप्लोडेड झालं आणि त्याच्यामध्ये कल्पना चावला यांचा अंत झाला.
त्यानंतर सुनीता विल्यम्स यासुद्धा दुसऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, स्पेस शटलमधून तिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे अंतराळात उभारलं गेलेलं आहे तिथे प्रवास केलेला आहे. डिस्कवरी नावाचं जे स्पेस शटल आहे 2006 साली त्या अंतराळ स्थानकामध्ये गेलेले आहेत. आणि शी वर्क फॉर 29 hours आउटसाईड द स्पेस स्टेशन. त्या अंतराळ स्थानकाच्या बाहेर त्यांनी 29 तास काम केलेलं आहे. आणि 192 दिवस अंतराळामध्ये राहण्याचा त्यांचा विक्रम आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काल त्या अंतराळामध्ये राहिलेले अंतराळवीर आहेत. 192 दिवस त्या अंतराळामध्ये राहिलेले आहेत. अशा या 3 सायंटिस्टची आपण माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे इतर ग्रहांच्या मोहिमा. इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. त्यातल्या काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, फक्त त्या ग्रहांच्या भोवती फिरून आले काही यानं, आणि काही यानं ग्रहावर उतरली, तर काही ग्रहांच्या जवळून त्यांचं निरीक्षण करून पुढे गेली. याशिवाय लघुग्रह आणि धूमकेतू अभ्यासण्यासाठी सुद्धा काही अवकाशयानं पाठवली गेली. तर ग्रहांवरती तर पाठवलीच गेली, पण त्याच्याशिवाय ग्रहांच्या व्यतिरिक्त अवकाशामध्ये अजून खगोलीय वस्तू असतात, धूमकेतू, लघुग्रह, तर त्यांच्यासाठी सुद्धा अवकाशयानं पाठवली गेली त्यांचा अभ्यास करण्यासाठी. आणि लघुग्रहावरील धूलिकण, दगड पृथ्वीवर आणण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. या सगळ्या मोहिमेमधून आपल्याला मौल्यवान अशी माहिती मिळत आहे. आणि आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीविषयीच्या कल्पना ज्या आहेत, म्हणजे आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली त्याच्याबद्दलच्या कल्पना ज्या आहेत त्या अधिक स्पष्ट होत आहेत या माहितीमुळे. आपण पाहिलं की सम ऑफ these missions, spacecrafts orbited the planets, some landed on the planets, and some just passed near the planet and observed them. आणि सगळ्यांमधून काही ठिकाणी आपण बघितलं की स्पेसक्राफ्ट्स जे आहेत त्यांनी ॲस्ट्रॉइड्स आणि कॉमेट्स म्हणजे लघुग्रह आणि धूमकेतू यांचा सक्सेसफुली अभ्यास करून त्या ठिकाणी डस्ट आणि स्टोन तिकडचे घेऊन आलेले आहेत पृथ्वीवरती, आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे. इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी, भारत आणि अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल आता आपल्याला पाहायचं आहे. आपण बघितलं सुरुवातीला आपले राकेश शर्मा जे आहेत ते भारत आणि रशिया यांचा संयुक्त कार्यक्रम होता, म्हणजे त्यांच्या स्पेसक्राफ्टमधून अवकाशामध्ये गेलेले होते. पण आता आपण बघतोय की भारताने या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे. इंडिया ऑल्सो हॅज मेड रिमार्केबल प्रोग्रेस इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ लॉन्च व्हेकल्स. व्हेरियस टाइप्स ऑफ लॉन्च व्हेकल्स have been developed to put satellites having weight up to 2500 kilogram into all types of orbits. वेगवेगळ्या प्रकारचे आपण लॉन्चर्स बनवलेले आहेत. वेगवेगळे उपग्रह जवळजवळ 2500 किलोग्रॅमपर्यंत वजनाचे उपग्रह आपण वेगवेगळ्या उंचीवरील कक्षांमध्ये प्रक्षेपित केलेले आहेत. त्याच्यापैकी PSLV आणि GSLV हे 2 इम्पॉर्टंट लॉन्चर्स आहेत. PSLV आणि GSLV हे 2 प्रमुख प्रक्षेपक आहेत. त्यामुळे भारताने अंतराळशास्त्र आणि विज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय आणि सामाजिक विकासामध्ये मोठे योगदान आहे. दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन, दूरचित्रवाणी प्रसारण, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि हवामानशास्त्र सेवा म्हणजे मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस यासाठी इनसॅट आणि जीसॅट उपग्रह मालिका या कार्यरत आहेत. आणि म्हणून आपण बघतो की आपल्या देशामध्ये सगळीकडे दूरचित्रवाणी, दूरध्वनी, इंटरनेट या सगळ्या सेवा छानपैकी उपलब्ध होऊ शकलेल्या आहेत. कशामुळे?
तर इनसॅट आणि जीसॅट या उपग्रह मालिकेमुळे. याच मालिकेमधील एड्युसॅट उपग्रह जो आहे तो तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो आहे. देशातील त्यानंतर देशातल्या नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि त्यांचं मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट करण्यासाठी, त्याच्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS ही उपग्रह मालिका कार्यरत आहे. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी ही उपग्रह मालिका IRS ही जी उपग्रह मालिका आहे ती प्रस्थापित केलेली आहे. आणि म्हणून बघा, हल्ली आपण गुगल मॅप्सवरती कुठल्याही ठिकाण आपल्याला अचूकपणे कुठे आहे ते समजतं. कारण का, तर IRS ही उपग्रह मालिका त्याच्यासाठी कार्यरत आहे. IRS सॅटेलाईट सिरीज इज वर्किंग फॉर मॉनिटायझिंग. एक्झॅक्टली आपण लोकेट करू शकतो एखाद्या ठिकाणचं प्लेस जे आहे अर्थ सरफेसवरती कुठे आहे, त्याचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. IRNS सॅटेलाईट सिरीज हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. IRS सॅटेलाईट जो आहे तो आपण बघितलं कशासाठी, वर्किंग फॉर मॉनिटरायझिंग मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आणि IRNSS हे कुठलंही स्थान लोकेट करण्यासाठी, टू लोकेट एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. आपल्याला माहिती घ्यायची आहे की आपले अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कुठे कुठे आहेत आणि अवकाश संशोधन संस्था कोणकोणत्या आहेत. थुंबा तिरुवनंतपुरम या ठिकाणी, त्यानंतर श्रीहरिकोटा आणि ओडिशातल्या चांदीपूर या ठिकाणी आपली अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहेत. आणि अवकाश संशोधन संस्था ह्या विक्रम साराभाई अवकाश केंद्र तिरुवनंतपुरम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरमला आहे. त्यानंतर सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोट्याला आहे. आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद या ठिकाणी आहे. मग आता आपल्याला माहिती घ्यायची आहे विक्रम साराभाई यांचं नाव इथे आपण बघितलं. विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे की नाही तिरुवनंतपुरमला. तर हे विक्रम साराभाई जे होते त्यांना आपण फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्रॅम असं मानतो. म्हणजे आपल्या इंडियन स्पेस प्रोग्रॅम, भारतीय अंतराळ कार्यक्रम जो आहे त्याचे जनक मानतो. कारण हीज एफर्ट्स लेड टू फाउंडेशन ऑफ फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ॲट अहमदाबाद इन 1962. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अहमदाबाद या ठिकाणी 1962 साली फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी सुरू झालेली आहे. इंडियन गव्हर्मेंट कन्स्टिट्युएटेड इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च अंडर द चेअरमनशिप ह्यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल कमिटी बनवली स्पेस रिसर्चसाठी. आणि फर्स्ट सॅटेलाईट लॉन्च सेंटर वॉज एस्टॅब्लिश ॲट थुंबा इन 1963. आणि आपण बघितलं अग्निबाण प्रक्षेपणाचं केंद्र म्हणजे पहिला आपला सॅटेलाईट लॉन्च सेंटर जे आहे ते 1963 साली थुंबा या ठिकाणी सुरू झालेलं आहे. द लॉन्चिंग ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाईट आर्यभट्टा इनटू द स्पेस वॉज द रिझल्ट ऑफ हिज इफर्ट्स. आपला पहिला सॅटेलाईट, पहिला कृत्रिम उपग्रह भारताने सोडलेला आर्यभट्ट याच्या प्रक्षेपणामध्ये यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे परिश्रम कामी आलेले आहेत. ही प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि आपण जे आता इस्रो म्हणतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा यांचा मोलाचा वाटा आहे. कोण? विक्रम साराभाई. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अवकाशातील कचरा
आणि त्याचं व्यवस्थापन, स्पेस डेब्रीज अँड इट्स मॅनेजमेंट. In addition to the artificial satellites, some other objects are also revolving around the earth. आता पृथ्वीभोवती आपण बघितलं, आपला नैसर्गिक उपग्रह चंद्र फिरत असतो. त्याच्याशिवाय आपले जे कृत्रिम उपग्रह मानवाने सोडलेले आहेत ते फिरत असतात. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑब्जेक्ट हे अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत असतात. इट इन्क्लूड्स नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स. त्याच्यामध्ये काही नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स म्हणजे जे सॅटेलाइट्स कार्यरत नाही आहेत असे सॅटेलाइट्स, पार्ट्स ऑफ द लॉन्चर डिटॅच ड्युरिंग लॉन्चिंग अँड डेब्रिज जनरेटेड ड्यू टू कोलिजन ऑफ सॅटेलाइट विथ अदर सॅटेलाइट्स ऑर एनी अदर ऑब्जेक्ट इन द स्पेस. आता इतर वस्तू म्हणजे काय, तर काही वेळेला काय होतं पहा, एखादा सॅटेलाइट आता त्याचं काम करत नाही आहे, मग तरीसुद्धा तो फिरत राहतो आहे. एखाद्या सॅटेलाइटचा काही पार्ट हा निखळून पडलेला आहे, लॉन्चिंगच्या वेळेला डिटॅच झालेला आहे, तर तो सुद्धा तिथे फिरत असतो. काही वेळेला सॅटेलाइट्सची एकमेकांबरोबर धडक होते, कोलिजन होतं त्यांचं, आणि त्यांचे काही भाग तसेच अवकाशामध्ये फिरत आहेत. According to one estimation made in 2016, there are about 2 crore pieces of length, more than 1 centimeter, revolving around the earth. 2016 साली जे काही एक अंदाज काढण्यात आला आहे त्याच्यानुसार काय म्हटलं आहे पहा, की जवळजवळ 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे असे 2 करोडपेक्षा जास्त अवशेष हे फिरत आहेत. दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ऑल धिस इज नथिंग बट द डेब्रीज इन स्पेस. आणि मग आता हे छोटे छोटे भाग 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे किती आहेत बघा, 2 करोड. मग हे म्हणजेच काय आहे, तर तो अंतराळातला कचरा आहे, डेब्रीज आहेत. द डेब्रीज कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि मग हे जे डेब्रीज आहे, हा जो कचरा आहे, तो कधी कधी अवकाशामध्ये असणाऱ्या उपग्रहाला हानिकारक ठरू शकतो. कारण का, तर इट कॅन कोलाइड विथ दिस सॅटेलाइट्स ऑर स्पेसक्राफ्ट्स अँड डॅमेज देम. तो त्या सॅटेलाईटबरोबर त्या जो काही पार्ट राहिलेला आहे त्याची धडक होऊ शकते, आणि त्यास आपला जो कार्यरत सॅटेलाईट आहे त्याला डॅमेज होऊ शकतं, त्याला इजा पोहोचू शकते. धिस डेब्रीज इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि दिवसोंदिवस प्रत्येक देश अंतराळामध्ये आपापले उपग्रह सोडत आहे, आणि त्याचा काही पार्ट जर फिरत असेल असाच म्हणजे कचरा निर्माण होत असेल, तर त्यामुळे दिवसेंदिवस हा कचरा अवकाशामध्ये वाढत आहे. सून इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट. आता तर अशी अवस्था झालेली आहे की नवीन स्पेसक्राफ्ट अवकाशामध्ये सोडणं हे लवकरच कठीण होईल ह्या डेब्रीजमुळे. इट इज देअरफॉर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डेब्रीज. आणि म्हणून त्याचं काहीतरी व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बीइंग डन विथ धिस इन व्ह्यू. होप दॅट सून वी विल have a solution for the problem and the future satellites and spacecrafts will not be in danger anymore. आपण आशा करूया की लवकरच याच्यावरती काहीतरी अभ्यास संशोधन होईल आणि नवीच्यावरती तोडगा मिळेल, आणि आपले जे सॅटेलाइट्स आहेत त्यांचं भवितव्य, अवकाशयानं जे आहेत त्यांचं भवितव्य धोक्यात येणार नाही. मग आता याच्याबद्दल तुमच्यापैकी सायंटिस्ट होऊन याच्यावरती संशोधन करायला हवं आहे की हा जो डेब्रीज आहे, कचरा आहे अवकाशातला, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन वाचायचं जर असेल तर पहा, जयंत नारळीकरांचं अंतराळ आणि विज्ञान, वसंत गोवारीकरांचं कथा इस्रोची, ही 2 पुस्तकं आहेत. त्याच्यामधून तुम्ही आणखीन माहिती घेऊ शकता. स्पेस अँड सायन्स हे डॉक्टर
जे व्ही नारळीकर. आणि स्टोरी ऑफ इस्रो हे व्ही आर गोवारीकर म्हणजे वसंत गोवारीकर या 2 सायंटिस्टने लिहिलेली ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. मग इथे आपला धडा संपलेला आहे.